आपण याआधी सुद्धा भेटलोय का? तुला पाहिल्यासारखं वाटतंय. नाही. हा, ते काय ना ताई, ती बाजूची बिल्डिंग आहे ना, तर तिथे मी जाते ना कामाला. तर हे याच रस्त्यावरनं जाते ना, तर तेव्हा तुम्ही बघितलं असेल. शक्यता आहे. लवकर आटप, मला उशीर होतोय. हो ते. काळ्या वाटणीची उसळ खायची आता. प्रेरणा वाचव बाई. हॅलो, ऐक ना प्रेरणा, वाट लागली माझी इथे. या बैला ना आता काळ्या वाटण्याची उसळ, भात आणि चपाती खायची. एवढं सगळं खाऊन ते ठुसून जायचं असेल, नको ते कांड करायला परत. ते सगळं जाऊ दे, प्लीज मला मदत कर. कांदा ना छान बारीक चीर. ओके, पहिले कांदा कापू ना बारीक. फोडणीत कढीपत्ता घातला, तो कढीपत्ता परतला की मग कांदा घालायचा आणि असा गुलाबी गोल्डन होईपर्यंत परतायचा. आता काय झालं? कढई गरम होती, लागली हाताला. तेजा, असे छोटे मोठे ऍक्सिडेंट होत राहतात ग किचन मध्ये. चल चल आटप काम. ऐक ना, चिल. ऐक ना, गुलाबी रंग आणायचा आहे की सोनेरी? कशाचा? कांद्याचा. मिठू, या मुलीचं कसं होणार आहे ग? आपलं मिशन या रेटनी सक्सेसफुल होणार नाही तेजा. जरा सिरियसली घे तू या सगळ्या गोष्टी. आता सांग ना, बोल ना लवकर, नाही तर मिशन कधीच कम्प्लीट नाही होणार. बघून अंदाज घे ना जरा. शेवंत, झालंय का जेवण? झालं असेल तर पटकन वळ, मला आश्रमात जायचं. हो. हा, करते. शेवंता, शेवंता. हा 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 ताई. छान चव आहे ग तुझ्या हाताला. छान मसाले, तिखट, अगदी बेताने वापरलेस. ताई, तुम्ही मला सांगितलं होतं ना, तसंच टाकलंय. वाईज. बरं ऐक, मार्गशीर्ष सुरू आहे, मला नैवेद्य दाखवायचा असतो. ताई, तुम्ही सांगा ना फक्त. तुम्ही जे म्हणाल ना ते सगळं मी करेन. उद्या पुरणपोळ्या कर. हा. हा, पुरणपोळी येते ना? येतं ना पुरणपोळी. ठरलं मग, उद्या पुरणपोळी. खरंच छान चव आहे तुझ्या हाताला. काय? तेजा, वेडी आहेस का ग तू? पुरणपोळी करणं सोपं काम वाटतंय का तुला? काही बोलतेस का ग तेजा? एक मिनिट प्रेरणा, तू काय एवढं ओव्हर रिॲक्ट करतेस? तुझ्यासाठी पुरणपोळी काय मोठी गोष्ट आहे का? हे बघ, मी ना वरती कॉन्फिडेंटली सांगितलंय त्या बाईला की हा, मला येते पुरणपोळी करता म्हणून. तेजा मॅडम, विषय असा आहे, माझ्यासाठी सोप्याच आहेत पुरणपोळ्या.
आपल्या साध्या पोळ्यांचेही नकाशे होतात की नाही सांग बरं मला. मग काय तोंडाने बोलून आलीस पुरणपोळ्या करीन म्हणून? ऐक ना, तू का पॅनिक होतीयस? हे बघ, तू मला फोनवर सांग, तसं तसं मी करत जाईन. आज पण तसंच केलं ना पूर्ण जेवण. ते आवडलं त्या मंजुषाला, मस्त खात होती. उद्या पण सेम करायचं. पुरणपोळीच तर आहे, एवढं काय. तेजा, तुला कसं कळत नाही, आजचा पदार्थ सोपा होता. पुरणपोळी तुला फोनवरून सांगून नाही करता येणार. तिथे शेजारी तुझ्या कोणीतरी उभं राहावं लागेल, तर थोडी बहुत जमेल तुला. ती सुद्धा व्यवस्थित नाहीच जमणार. ए प्रेरणा, तू गप्प बस राव, घाबरवू नको मला उगाच. तू ना पुरती अडकली असती जा. काय गरज होती तुला तोंड फाडून बोलायची की मला छान पुरणपोळ्या येतात? श्वेता, आता हिला जर पुरणपोळ्या नाही आल्या ना तर वाट लागणार आहे आपली. मग काय, आपली सगळी मेहनत वाया जाईल आता. तिच्या कशाला नको ते उद्योग करत असते ग? इथे तोंड चालवतेस ते चालवतेस, तिथे पण चालवायची काय गरज आहे? तुम्ही जास्त बोलू नका मला. एकतर इथे आता या सिच्युएशन मध्ये मी आहे, तुम्ही नाही. कळलं ना? इथे येऊन बघा, मग कळेल काय होतं ते. आणि आता आता काय करायचं पण? हो थांब जरा, विचार करायला वेळ दे आता थोडा. स्वामी, अरे यार हर्षित, काय करून ठेवलेस तू हे? अरे पाणी कधी तहान दिल्याकडे स्वतःहून आलेलं पाहिलंयस का? तुझ्या नशिबात ते आलं होतं, पण तुला किंमत नाही रे त्याची. हो ना भाई, हर्षित, प्यार का सिग्नल है ना कभी तोड़ने का नहीं. सिग्नल रेड वरून ग्रीन झाला होता, पण याला काहीच नाही. एक मिनट, आप दोनों जो कुछ बोल रहे हो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. तेजा, साक्षात तेजा तुझ्या जवळ आली होती, पण तू स्वतःहून तिला दूर केलंस. बायका कधी आपणहून रोमॅन्टिक होतात का? आणि त्या जर झाल्या तर आपण त्यांना दूर सारायचं असतं का? मी काय बोलतोय ते कळतंय का? कसला वाईट नवरा आहेस रे तू. छे हर्षित, तूने जो किया है ना वो क्रिमिनल है, क्रिमिनल. यासाठी आहे ना तू तिच्या वहिनीची माफी मागायला हवीस. इकडे हे बघ, काल जे केलंस ते केलंस, आता त्याचं प्रायश्चित्त घे. आता तेजाला छानसं सरप्राईज दे की त्या तू काल जी माती खाल्लीस ना, तुझा आगाऊपणा विसरून जाईल. कळलं? माझ्याकडे एक आयडिया आहे, इकडे या. माझी अक्कल मी कुठे गहाण ठेवली होती मला कळत नाहीये. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आणते मी? यार, माझा ना दीड क्षणपणा मला नडलाय, मी तुला सांगतेय. काय बोलले मी? मला पुरणपोळी करता येते. आता कशी खाऊ घालू मी तिला पुरणपोळी? तेजा, आता बोलून बसलीयस ना, मग काहीतरी उपाय शोधू आपण. एक उपाय आहे माझ्याकडे. काय काय सांग लवकर सांग. एक काय, प्लीज काहीतरी सांग. मी तेजा शांतपणे ऐकून घे. एकच उपाय आहे, कारण हा पुरणपोळीची पूर्ण प्रोसिजर आहे ना, ती मी तुला आता करून दाखवेन. ती तू शिकायची आहेस, शिकून घ्यायचीस. फक्त एका डब्यात मी तुला ऍक्च्युली माझ्या हातच्या केलेल्या पुरणपोळ्या देईन. उद्या तिथे गेल्यानंतर अख्खी प्रोसिजर करायची. पण मंजुषाला पुरणपोळी वाढताना मी केलेली पुरणपोळी गरम करून तिच्या पानात वाढायची. आपण एवढंच करू शकतो, नाहीतर आपलं मिश्रण. माते तुझे चरण कमल कुठे आहेत? मी स्पर्श करू का त्यांना? प्लीज. थँक्यू सो मच. ऐक ना, देव ना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आता माझी फक्त एकच इच्छा आहे,
पुरणपोळीची प्रोसिजर खूप मोठी असते, ती तू आत्ता शिकून घ्यावीस. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे चल आता. अरे कहाँ चले? कहाँ चले? पिल्लू, पिल्लाला मावशांची खूप आठवण येत होती, म्हणून चला मावशांनो. चला. चला बाय. सुनना, काय मुझे तेरी हेल्प चाहिए यार. काय मला ना तेजाला सरप्राईज करायचं आहे. सरप्राईज रोमॅन्टिक आहे ना मला. काय फर्स्ट मंथ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची की काय? अरे आत्ता हनीमूनला जाऊन आलात ना तुम्ही? आता परत काय? हं? अरे ए लाजतोयस काय? लाल झालास बघ. तू सांग काय करायचंय? हा बताता हूँ, एक मिनट सुन. हळू हळू, नाही तर बोट कापून घेशील. खोदकाम केल्यासारखं वाटतंय मग. काही नाही. हे बघ, ही डाळ व्यवस्थित धुवून घेतलीये, मग कुकरला लावायची. चांगल्या 7-8 शिट्ट्या करायच्या. आपल्याकडे वेळ कमी आहे ना, त्याच्यामुळे डायरेक्टली गॅसवर नाही ठेवायची. कुकरमध्ये आधी शिजवून घ्यायची, मग शिजली की चिरलेला गूळ त्याच्यात टाकायचा आणि मग ते अजून शिजवायचं. ओके ठीक आहे. मग मी हा गुळ चिरून झाला की ते पीठ म्हणू का? नाही नाही, पुरण व्हायला अजून खूप वेळ आहे. ते खूप सैल होईल, नंतर म्हणूया आपण. हा पटापट चिर. बापरे, किती कडक आहे का ही? तेजा, असं नाही ग, हळू चिरायचं, नाही तर बोट कापलं जाईल. कळलं का? मला कम्प्युटरवर काम करण्याचे पैसे देतात हे लोक. मी काय करते? पुरणपोळी. हे चला आता कढईमध्ये घालूया आणि हे ढवळायचं, असं ढवळत राहायचं, नाही तर मग खाली लागतं. शिजताय ना हळू? हळूहळू शिजेल. काय ग? ओकेस ना? वासाने मळमळतंय ग जरा. सोडते. ये ये तू बस इथे. अगं त्याच्यात बस. नाहीये गरज. आराम कर, इथे बस आणि मला इथे बसून सांग काय करायचंय. मी तसं करेन, म्हणजे मला पण प्रॅक्टिस होईल ना. आता हे ढवळत राहू ना. गॅस मोठा करू काय का? पटकन होईल. नाही नाही, गरज नाहीये आता, थोड्या वेळाने करू. ओ गॉड, एवढे पेशन्स प्रत्येक वेळी. वेडी आहेस का ग? करपलं ना सगळं. कुठे जळलंय? मला नाही येते जळल्याचा वास. एक कसा मिनिट. येते वास? कशाला? काही गरज नाही बघायची, आता परत करावं लागणार. नाही नाही, गोड आहे. खाली खाली लागलंय, त्याची चव घेऊन बघ. कडू लागेल सगळं. का ग? मी सांगितलं होतं ना बारीक गॅसवर कर म्हणून. अगं मला वाटलं लवकर होईल म्हणून मी का काम वाढवतेस ग तेजा? आता जा, डाळ काढ डब्यातून आणि भिजव ती. काय परत सगळा? ऑफकोर्स. करपलेल्या पोळ्या द्यायच्यात का मंजुषाला? अरे जा, डाळ काढ. ह्याच्यातली ना थोडी वरवरची मी काढून ठेवते, आपल्याला वापरता येईल अशी. मस्त ना. सुन ना मिठू, अब क्या करना है? काम करेगी क्या?
तेजा को जल्दी से जाके फटाक से भेज देना। तो मैं फोन करते हूँ ना। फोन क्यों? हा म्हणजे फोन करून तिला बोलवते. तसंही मी इथेच झोपणार आहे ना. मला मग जास्त जागा नाही लागत. हे बघ थोडीशी. क्या बात कर रही है मिठू मिठू, एक मिनिट मिठू. खरंच तू इकडे प्लीज यार. अरे हो, इतका उतावळा होऊ नकोस. बोलवते. जा जा जल्दी जा. हो थैंक्स यार. जा जल्दी जा. तुम्ही अजून पहिल्याच स्टेपवर आहात. वाजले बघ किती 2 वाजत आले यार. किती स्लो काम करताय तुम्ही. सांग. झालं होतं आमचं ऑलमोस्ट, पण ऍक्च्युली प्रेरणा मला शिकवत होती कसं करायचं, काय करायचं ते. मी पण शिकत होते. तेवढं तिला मळमळायला लागलं जरा, त्या वासाने त्रास व्हायला लागला. म्हणून मी तिला म्हणलं बस मी बघते त्याच्याकडे. काय केलंस मग तू? लक्ष नव्हतं माझं. गॅस मोठा राहिला आणि पुरण करपलं. अरे बापरे, म्हणजे आता पुन्हा एकदा सगळं करावं लागणार. हर कधी होणार. ए तेजा ऐक ना, हर्षित तुझी वाट बघतोय अगं. तो बोलवतोय तुला. तेजा, हर्षित दादा वाट बघत असतील डोक्यातच नाही आलं माझ्या. एक काम कर, आता सगळी प्रोसिजर जी तू पाहिलीस ना ती तशीच्या तशीच करायची आहे. फक्त गॅस बारीक ठेवून शिजवायचंय पुरण, एवढंच लक्षात ठेव. आणि जा तू. आता मिठू आली आहे ना, मिठूच्या मदतीने बाकीचं मी करून घेईन. हा तेजा प्लीज जा ना यार. नाही नको, कारण काय ना, हे पुरणपोळ्या तुम्ही केल्यात आता आणि उद्या तिकडे मी गेले आणि आता जेवढे स्टेप बघितले तेवढेच जमतील मला. पुढचं काही जमणार नाही. आणि तसं झालं आणि तिने मला पकडलं तर यार, ती महामाया माझ्या डोक्यावर बसेल ग. ती किती शार्प आहे माहितीये ना तुला. घारीसारखी नजर आहे तिची. लगेच पकडेल मला ती आणि आपला सगळा डाव फसेल. त्यापेक्षा नको. आजच्या दिवसाचा प्रश्न आहे ना फक्त. ठीक आहे, मी पूर्ण शेवटपर्यंत सगळं शिकणार आहे आणि मगच मी जाते. ए प्रेरणा दी, ऐक ना अगं हर्षित नाही नाही मिठू, तेजा बरोबर बोलतीये. तेजाने आज सारखा जर उद्या काही गोंधळ घातला ना तर आपलं मिशन अनसक्सेसफुल होईल. ते नाही चालणार. राहू दे तेजा, प्लीज यावेळेस लक्ष देऊन बघा सगळं. तर हर्षित बरं काय करायचं मला सांगा, मी पण मदत करते. कढई घासून घे चल. वाव, फायनली शिकली. जाता. जा जा हर्षित लक्ष ठेवा त्याच्यावर जरा प्लीज.
तेरा कुछ तो चल रहा है, ये मैं जानता हूँ, बस वो क्या चल रहा है वो नहीं जानता। अगर तू बताना चाहती है तो ठीक है, और नहीं चाहती तो भी ठीक है। बस इतना ध्यान में रख कि वी आर अ न्यूली मॅरिड कपल. आपल्या रिलेशनला पण वेळ दिला पाहिजे. सॉरी